सो जे आपले ऍडवर्ब असतात ते काम कसे करतात, फंक्शन कसे करतात. सो हाऊ ऍडवर्ब्स फंक्शन आपण समोर घेतलं त्याचं की आपण जे डेफिनेशन मध्ये म्हटलेलं आहे की जे ऍडवर्ब्स असतात ते वर्बला मॉडिफाय करतात, ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करतात, दुसऱ्या ऍडवर्ब्सला मॉडिफाय करतात आणि सगळ्याच पूर्ण सेंटेन्सला मॉडिफाय करतात की आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतात. तर इथे मी एक्झाम घेतलाय की ऍडवर्ब जे असतात ते वर्बला कसे मॉडिफाय करतात. तर आधी आपण हे पिक्चर बघू. या पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे की हा व्यक्ती गात आहे आणि हे नाचत आहे, परफॉर्म करत आहे. तर आपण त्याला कसं म्हणणार आहे की ही इज सिंगिंग. आणि आधी आपण यांचं घेऊन घेऊ की ही इज सिंगिंग. तर तो गात आहे पण आपल्याला कोणाचा परफॉर्मन्स खूप आवडला, खूप जास्त आवडला आणि खूप छान प्रकारे आवडला. तर आपण कसं म्हणणार आहे की नाही तो खूप छान, तो गात होता पण नाही तो खूप छान गात होता. आपण मराठीत असं यूज करतो ना. तर आपल्याला जर इंग्लिशमध्ये असं त्याला जास्त एक्सप्रेस करायचं असेल की तो गायला पण तो खूप सुंदर प्रकारे गाणं गायला त्याने, तर आपण कसं सांगणार की ही इज सिंगिंग ब्युटिफुली. तर हा जो वर्ड ब्युटिफुली आहे तो याच्या सिंगिंग बद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन देतो की तो त्याने गाणं गायलं पण त्याने खूप सुंदरतेने गाणं गायलं. तर सिंगिंग हा वर्ब आहे दोन्ही या सेंटेन्समध्ये. तर हा वर्ड ब्युटिफुली कुणाला डिस्क्राईब करतोय, त्याच्या सिंगिंगला डिस्क्राईब करतोय. त्यामुळे ब्युटिफुली हा शब्द एक ऍडवर्ब आहे जो आपण यूज करतो या टाईपमध्ये की जो मॉडिफाय वर्बला करतो. या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर दे आर डान्सिंग. आपण ते दे आर डान्सिंग घेतलेलं आहे. तर तुम्हाला सेम परफॉर्मन्स खूप आवडला, त्यांनी खूप छान प्रकारे परफॉर्म केला, छान प्रकारे डान्स केला त्यांनी. तुम्ही कसं म्हणणार की दे आर डान्सिंग ग्रेसफुली. तर हा जो वर्ड आहे ग्रेसफुली हा एक ऍडवर्ब आहे कारण जो वर्ड आहे तो त्या वर्बला जास्त डिस्क्राईब करत आहे. ग्रेसफुली वर्ड डान्सिंगला जास्त सांगत आहे. सो ग्रेस आपण ऍडवर्ब अशा प्रकारे वर्बला मॉडिफाय करण्यात यूज करू शकतो. तर नेक्स्ट इज मॉडिफाईंग ऍडजेक्टिव्ह. फर्स्ट होता वर्ब, आता घेऊ ऍडजेक्टिव्ह. जे ऍडवर्ब असतात त्या ऍडजेक्टिव्हला कसं मॉडिफाय करतात किंवा कसं ऍडजेक्टिव्ह बद्दल कशी जास्त इन्फॉर्मेशन देतात. की माय डॉग इज हॅपी. हा हॅपी वर्ड काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की डॉग कसा आहे, हॅपी. तर मग आपल्याला अजून त्याच्यात जर त्याच्याबद्दल अजून आपल्याला सांगायचं असेल तर कसं सांगणार की माय डॉग इज ऑलवेज हॅपी. ऑलवेज हा वर्ड आहे तो त्या डॉगच्या हॅपीनेसला सांगतो की माझा डॉग खुश असतो, माझा डॉग सदैव किंवा नेहमी खुश असतो. तो ऑलवेज हा वर्ड आहे तो आहे ऍडवर्ब जो ह्या हॅपी ऍडजेक्टिव्हला जास्त त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतो, जास्त त्याच्याबद्दल इंटेन्सिटीने सांगतं की तो नेहमी खुश असतो. सिमिलर सेंटेन्स इथे आहे की इट इज कोल्ड टुडे. आज थंडी आहे. आपण म्हणतो ना की अरे बापरे आज थंडी आहे, आणि एखाद्या दिवशी टेम्परेचर अजून कमी झालं अरे बापरे आज तर खूपच थंडी होती. तर आपण कसं म्हणणार, एक्सप्रेस कसं करणार. आपल्याला असे काही काही सेंटेन्सेस असतात ज्यात आपल्याला जास्त इंटेन्सिटी दाखवायची असते, खूपच थंडी होती वगैरे वगैरे. तर कसं सांगणार तसं इट इज कोल्ड टुडे, इट इज व्हेरी कोल्ड टुडे. सॉरी, आता हा जो वर्ड आहे कोल्ड नाही व्हेरी, जो व्हेरी शब्द आहे तो कशाला हे करतो, कोल्डला. कोल्ड काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि हा वर्ड व्हेरी काय आहे, कोल्डला सांगतो की थंडी होती पण खूप थंडी होती. तर नेहमी सदैव नेहमी खुश राहतो आणि खूप जास्त थंडी होती. तर हे जे वर्ड्स आहे व्हेरी आणि ऑलवेज ते जे ऍडजेक्टिव्ह आहे, इथे हॅपी आणि कोल्ड हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्यांना डिस्क्राईब करतं. तर ऍडवर्ब आपण अशा प्रकारे पण यूज करू शकतो. तर थर्ड टॉपिक पॉइंट आहे मॉडिफाईंग अदर ऍडवर्ब्स. जे हे क्रियाविशेषण असतात, ऍडवर्ब्स असतात, ते दुसऱ्या क्रियाविशेषण बद्दल पण आपल्याला जास्त माहिती सांगतात. एक ऍडवर्ब दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल पण जास्त माहिती सांगतात. तर ते कसं, तर बघा ही इज शाउटिंग लाऊडली. ठीक आहे, ही इज शाउटिंग कसा, तो ओरडत आहे, तो जोरात ओरडत आहे. ठीक आहे. नाउन हेल्पिंग वर्ब, हा नाउन झाला, हेल्पिंग वर्ब झाला, हा वर्ब झाला आणि हा ऍडजेक्टिव्ह झाला. तर हा ऍडजेक्टिव्ह त्याच्या वर्ब बद्दल आपल्याला जास्त माहिती सांगत आहे की तो ओरडत आहे पण तो कसा जोरात ओरडत आहे.
पण आता तुम्ही म्हणणार की याला अजून अजून कसं आपण कुठला ऍडवर्ब यूज करू शकतो की जिथे आपल्याला सांगू शकेल की मॉडिफाय अजून ऍडवर्ब कसे मॉडिफाय करतात, तर कसं करणार? तर बघा, सिम्पल आहे की ही इज शाउटिंग व्हेरी लाऊडली. आपण म्हणतो ना तो ओरडत आहे खूप, तो जोरात ओरडत आहे. आणि कुठला व्यक्ती खूपच जोरात ओरडत असेल तर आपण कसं म्हणतो, यार तो खूपच जोरात ओरडत आहे. तर हा खूप आहे जो वर्ड आहे व्हेरी, तर तो व्हेरी वर्ड या लाऊडलीला जास्त डिस्क्राईब करतो की ही इज शाउटिंग लाऊडली. बट हाऊ इज इज शाउटिंग? ही इज शाउटिंग व्हेरी लाऊडली, की तू खूप जोरात ओरडत आहे. तर हे ऍडवर्ब जो आहे तो दुसऱ्या ऍडवर्बला अजून मॉडिफाय करतो, खूप जास्त त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतो. तर एक हे एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल आहे की दे आर रनिंग क्विकली. ते चपळतेने धावत आहे. तर आता अजून याला आपण ऍडवर्ब अजून कुठे लावू शकतो या सेंटेन्समध्ये? दे आर रनिंग एक्स्ट्रीमली क्विकली. तर ते खूप चपळतेने धावत आहे. पण आपण याच्यात काय म्हटलेलं आहे, ते खूप जास्त चपळतेने धावत आहे. एक्स्ट्रीमली, आपण एक्स्ट्रीमली शब्द यूज केला. एक्स्ट्रीमली पण ऍडवर्ब आहे, क्विकली पण ऍडवर्ब आहे. आपण दोन ऍडवर्ब यूज करू शकतो, पण ते एकामेकांना कॉम्प्लिमेंट करणारे असले पाहिजे, तेव्हाच त्या सेंटेन्सचं म्हणजे सेंटेन्स सेन्स बनवेल त्या सेंटेन्स. तर दे आर रनिंग बट दे आर रनिंग एक्स्ट्रीमली क्विकली. सर इथे हा टाईप होता मॉडिफाईंग अदर ऍडवर्ब्स. तर इथे ऍडवर्बनीच दुसऱ्या ऍडवर्बला मॉडिफाय केलं, त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन दिली. तर फोर्थ पॉइंट टाईप आहे मॉडिफाईंग सेंटेन्सेस. तर मॉडिफाईंग सेंटेन्सेस म्हणजे आता आपण सिम्पली मला सांगते की आपण नॉर्मल एक बोललो की पाऊस नाही पडलास, तर आपण कसं थोडंसं आपलं जास्त इम्प्रेशन टाकायचं असते किंवा थोडंसं जास्त इमोशनली बोलायचं असते. तर आपण कसं म्हणतो, बरं झालं बाई की आज पाऊस वगैरे नाही पडलाय. तर आपण बरं झालं बाई हे असं, किंवा आपण म्हणतो की देवाच्या कृपेने आज पाऊस नाही पडला. आज पाऊस नाही पडला हे नॉर्मल सेंटेन्स झालं. पण आपल्याला कुठेतरी दाखवायचं असेल की आय एम थँकफुल, की मला चांगलं वाटलं, मी देवाला थँकफुल आहे की बरं झालं बाई देवाच्या कृपेने पाऊस नाही पडला. तर आपण हे इंग्लिशमध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो? कारण की आपल्याला इंग्लिशमध्ये पण थोडंफार इमोशन एक्सप्रेस करायचं असतं, आपल्याला त्या सेंटेन्सची इंटेन्सिटी एक्सप्रेस करायची असेल, तर आपण हे कसं करू शकतो? हे एक नॉर्मल सेंटेन्स आहे, इट डिडंट रेन येस्टरडे. काल पाऊस नाही पडलाय. पण आपल्याला अजून त्याला जास्त चांगल्याने बोलायचं, चांगल्या थोड्याशा इंटेन्सिटीने बोलायचं, तर आपण कसं म्हणू शकतो की फॉर्च्युनेटली इट डिडंट रेन येस्टरडे. तो हा वर्ड जो फॉर्च्युनेटली आहे तो आहे ऍडवर्ब. तर हा फॉर्च्युनेटली वर्ब मला सांगा की हा फॉर्च्युनेटली कुठल्या या सेंटेन्स मधल्या कुठल्या एका वर्डला जास्त सांगतो का? नाही. तो फॉर्च्युनेटली वर्ड हा पूर्ण सेंटेन्सला सांगतो की देवाच्या कृपेने किंवा बरं झालं काल पाऊस नाही आला. तर तो फॉर्च्युनेटली वर्ड पूर्ण सेंटेन्सला सांगत आहे की बरं झालं काल पाऊस नाही आला, एका पर्टिक्युलर वर्डला नाही सांगत. त्याच्या आधी आपण बघितलंय वर्ब मध्ये वर्बला जास्त सांगत होता, ऍडजेक्टिव्ह मध्ये ऍडजेक्टिव्ह बद्दल जास्त सांगत होता, ऍडवर्ब मध्ये ऍडवर्बच ऍडवर्ब बद्दल जास्त सांगत होता. पण इथे हा वर्ड आहे जो मॉडिफाईंग सेंटेन्सेस म्हणजे तो वर्ड पूर्ण सेंटेन्सला बद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतो किंवा जास्त त्याला चांगल्या प्रकारे पुट टुगेदर करतो. इथे ही पास द एक्झाम, ही पास द एक्झाम. तर हे म्हणतो हा एक नॉर्मल सेंटेन्स आहे, ही पास द एक्झाम. पण कधी कधी कसं असते, कुठला अनएक्सपेक्टेड व्यक्ती असतो ज्याकडून आपल्याला काहीच एक्सपेक्टेशन नसते, त्याचे एक्झाम्स असतात. तर आपण तो एक्झाम द्यायला जातो, त्याचा रिझल्ट येतो. तर आपण म्हणतो ना ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीच एक्सपेक्टेड नव्हतं, तर आपण कसं बोलतो की बापरे त्यांनी त्याची एक्झाम पास झाली, बापरे त्याने एक्झाम पास केली, त्याचा रिझल्ट एवढा चांगला लागला. आपण म्हणतो ना बापरे, ओ माय गॉड असं म्हणतो ना. इथे ओ माय गॉड यूज न करता आपण काही ऍडवर्ब्स यूज करू शकतो आपले हे एक्सप्रेशन शो करायला त्या सेंटेन्समध्ये. तर जर नॉर्मल व्यक्ती असला, आधीच हुशार असला, तर आपल्याला एवढा शॉक नाही लागत की त्यांनी एक्झाम पास केली, बिकॉज त्याकडून आपल्याला एक्सपेक्टेशन होती की तो एक्झाम पास करूनच देईल. पण एखादा नॉर्मल अशी सिच्युएशन ज्यावेळेस आपण ज्या सिच्युएशनमध्ये काही एक्सपेक्ट केलं नाही, तसं काही झालं, तर आपण ते कसं शो करू शकतो? तर ही पास्ट एक्झाम, असा व्यक्ती आहे ज्यांनी नॉर्मली एक्झाम पास केली आहे. पण जर आपल्याला सांगायचं असेल की अनएक्सपेक्टेड व्यक्तीकडून, तर सरप्रायझिंगली ही पास द एक्झाम. तर वर्ड हा सरप्रायझिंगली म्हणजे आश्चर्यचकितेने, म्हणजे सरप्रायझिंगली म्हणजे की बापरे मला विश्वास होत नाही की त्याने एक्झाम पास केली.
त्याचा मिनिंग तो होतो. लिटरल मिनिंग घ्यायचं नाही, पण त्या सेंटेन्स एक सेन्स बनतं की सरप्राइझिंगली ही पास द एक्झाम. आय डिडंट बिलीव्ह सरप्राइझिंगली ही पास द एक्झाम, की मला विश्वास होत नाही की त्यांनी हा एक्झाम पास केलेली आहे. तर हा सरप्राइझिंगली वर्ड काय या ही पास द एक्झामला जास्त म्हणजे पूर्ण सेंटेन्सला जास्त उभारून आणतो, जसं त्याचे इंटेन्सिटी सांगतो. तर हे एक मॉडिफाईंग अदर सेंटेन्सेसने मॉडिफाईंग होल सेंटेन्सेस. ऍडवर्ब्स होल सेंटेन्सला आपण जास्त होल सेंटेन्स बद्दल जास्त इन्फॉर्मेशन जसं आपण बघितलेलं आहे. फॉर्च्युनेटली, सरप्राइझिंगली असं आपण सेंटेन्सच्या मागे किंवा पुढे आपण लावून त्याचा सेंटेन्स जास्त इम्प्रेशन चांगल्याने देऊ शकतो. तर आता खूप वेळा असं होतं की आपण बघतो की इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ग्रेस. तर ग्रेस नाही घेऊ आपण, एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ, ब्युटिफुल. तर ब्युटिफुल काय मी तुम्हाला लिहून दाखवते एक वेळा की तर ठीक आहे. ब्युटिफुल काय आहे, ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि जर आपण ब्युटिफुलच्या ऐवजी ब्युटी घेतलं तर ब्युटी काय नाऊन आहे, आणि ब्युटिफुली घेतलं तर ते काय ऍडवर्ब आहे. तर ठीक आहे, एक मिनिट. होत नाही ते, ठीक आहे. लिहू का, कुठे लिहायचं असेल तर कुठे लिहू? ठीक आहे, लिहू का इथेच? ठीक आहे. नाही राहू देऊ ते, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आता मी एक्झाम्पल लिहिते की वर्ड आहे ब्युटी. ब्युटी, तर ब्युटी काय आहे, ब्युटी हा नाऊन आहे. पण आपण ब्युटीला ब्युटिफुल केलं तर ब्युटिफुल काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. पण आपण जर याच ब्युटी ब्युटिफुल आणि यालाच LY लावलं तर काय होणार, ते ब्युटिफुली झालं. तर ब्युटिफुली म्हणजे हा एक ऍडवर्ब आहे. तर एकाच शब्दाचे आपण 3 फॉर्म बघितले, हा नाऊन आहे, हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि हा ऍडवर्ब आहे. तर हे कसं होतं तर मी तुम्हाला सांगते की बघा, ऍडजेक्टिव्ह कुठल्या पण प्रकारचा जर आपण ऍडजेक्टिव्ह घेतला, केअरफुल, ब्युटिफुल, ग्रेसफुल, लाऊड आणि अजून खूप प्रकार, सोल. तर आपण सोलफुल असे जर सोल म्हणजे नाऊन झालं, सोलफुल हा ऍडजेक्टिव्ह झाला. तर ऍडजेक्टिव्हला आपण जर LY लावलं शेवटी तर तो ऍडवर्ब होतो. तर एक्झाम्पल मध्ये आहे ग्रेसफुल. ग्रेसफुल हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. तर ग्रेसफुलला आपण LY लावलं तर हा झाला ग्रेसफुली. तर याचा आणि याचा मिनिंग वेगळा आहे, वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये वेगवेगळा यूज करतो. पण इट इज नॉट द केस फॉर एव्हरीथिंग, कारण प्रत्येक ऍडजेक्टिव्हला तुम्ही LY लावला तर ते ऍडवर्ब बनणार नाही. जसं की काही ऍडजेक्टिव्ह असतात जे ऍडजेक्टिव्ह म्हणून पण काम करतात आणि ऍडवर्ब म्हणून पण काम करतात. एक्झाम्पल आहे फास्ट. फास्ट आपण ही इज फास्ट आपण म्हणू शकतो, ही इज फास्ट आपण हा सेंटेन्स घेतला, पण इथे फास्ट यूज झालाय त्या पर्सनसाठी, त्याच्यासाठी की तो चप्पळ आहे. तर पण जर आपण सेंटेन्स दुसरं घेतलं की ही रन्स फास्ट, तर इथे काय होतं की फास्ट हा त्याच्या रनिंग बद्दल सांगत आहे. तर इथे नाउन बद्दल नाही तर वर्ब बद्दल सांगत. तर इथे काय फास्ट हा ऍडवर्ब सारखा यूज झालाय. तर प्रत्येक असे वर्ड्स असे नसतात की ज्याला आपण LY लावलं तर ते ऍडवर्बच होऊन जाईल. प्रत्येक असे ऍडजेक्टिव्ह असे नसतात ज्याला आपण LY लावलं तर ऍडवर्बच बनेल. काही काही एक्झाम्पल असं ऑलवेज, ऑलमोस्ट, व्हेरी, क्वाइट असे जे ऍडवर्ब आहे हे
इन इट सेल्फ त्यांच्यामध्येच ऍडवर्ब असतात, त्यांना ऍडवर्ब ते स्वतःच ऍडवर्ब असतात, त्याला एल-वाय वगैरे लावायची गरज नाही, कारण की ते जे वर्ड्स असतात ते वर्बला, ऍडजेक्टिव्हला, दुसऱ्या ऍडवर्बला अजून त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन त्याला जास्त मॉडिफाय करतं. तर हे सर्व झालंय. तर थँक्यू. आज मी तुम्हाला सांगितलं की ऍडवर्ब म्हणजे काय असतं आणि